शंका किंवा काही डाऊट्स किंवा काही प्रश्न किंवा थोडंसं काय समजतं तुम्हाला? समजा कसे आहेत की हा अभ्यास आहे मित्रांचा. जे काही लोक सहाय्यक असतात ते सहाय्यकांना जेव्हा ते काही सहाय्यक वर्ग आणि त्यांच्या वृद्धत्व धर्माचा आदर्श आहे, भावी प्रतिज्ञा आहे, हे काही त्यांचा अभ्यास झाल्याच्या नंतर मग त्यांची मित्रदीक्षा होते आणि मित्रांचा पुन्हा अभ्यास होतो. ज्यांचे मित्रदीक्षा वगैरे झालेली त्यांनाही मी यासाठी म्हणतो की घेऊ द्या, काही तर जाऊ द्या. एवढ्या वेळेस तुम्ही सांगा काहीतरी बाबासाहेबांचे काही कोटेशन समजून काहीच ते समजून राहतो. 4 आरे सत्याचे नाव माहिती आहे म्हणजे ऐकलेलं आहे. 4 आरे सत्य आहेत बाबा 4 आरे सत्य. आता ज्यांनी कधी 4 आरे सत्य ऐकलेले नावच ऐकलं त्यांना तो कठीण जाईल. पण ज्यांना असं माहीत आहे की अर्थांनी मानवी शिकवून भगवंतांनी दिलेली आहे त्यांना ग्रंथींनी खूप चांगल्या प्रकारे त्याची मांडली. इयत्ता 6वीच्या पुस्तकात 4 आर्य सत्याचा उल्लेख आहे. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्याविषयी एक आहे घटक. त्याच्यामध्ये 4 आर्य सत्य, अष्टांग मार्ग किंवा हे ज्यावेळेला आम्ही अध्यापन करत असतो त्यावेळेला काही गाथा वगैरे म्हणतो पाली भाषा कशी आहे, त्यावेळेला विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटतं. तर 4 आर्य सत्य ही इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकात शासनाने छापलेली आहे. हो, आमच्या वेळेस तरी चांगलं होतं त्यावेळेस. तर आता खूप चांगलं आहे की 4 आरे सत्य पाठ्यक्रमामध्ये 6वीच्या. आता समजा टीचरला जर थोडासा अभ्यास असेल तर किती सुंदर तो टीचर सांगू शकतो त्या विद्यार्थ्यांना, आहे की काय म्हणजे जर टीचरला 4 आरे सत्य माहीत नसते तर त्यांना हेही समजणार नाही का हे पण सांगितलं. सत्य तर खूप आहे तर सत्य अनंत आहे. प्रतिज्ञा आपण करूया त्या संपूर्ण आकलन करण्याची ही जिज्ञासा आपल्यामध्ये असली पाहिजे की जगात काय काय सत्य आहे. त्या प्रवृत्ती आपण निर्माण केल्या पाहिजे मानवांमध्ये. हाच मुख्य योगा होता आपण कसं काही वेगळंच पाहत आहोत. बाबासाहेबांच्या अनुषंगाने मंत्रींनी जी काही थीम आहे मांडलेली अष्टांग मार्गाची ती समजून घेण्याचा बाबासाहेबांनी मंत्रींच्या दृष्टिकोनातून आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं बाबासाहेबांची त्याला आपण रेफरन्स देत आहोत. मंत्रींचे आहे चांगले या गोष्टी जर चांगल्या समजल्या तर आपल्याला पुढचा भाग आता होतो. बोरबीर होऊन पण ज्यांना समजत नाही त्यांना असं वाटतं की कुठे काय काय असं तर नाही होऊन आलं कुठल्या ह्याच्यात येऊन फसलो मी. बाकी कार्यक्रमासारखं नाही आपला क्रियात्मक महासंघाचं त्याला बोर हो का काही हो त्याला होईपर्यंत थांबाच लागते. बाकी मला बोलता नाही तिथे काही पण मी तुम्हाला बोलण्याची मुभा देतो, उठून जाण्याची मुभा देतो. त्याला समजा आता खूपच बोर होऊन राहिलं ती गेली तर काही हरकत नाही. घरी जाण्याची मुभा देऊ. 82 झालं यांचं वयात नाही आहे. समस्या आहे, कठीण आहे. त्याला आपण थोडं चिंतन वगैरे केलं तर ही गोष्ट आता तुम्ही पाहता. मी काही फार तुमच्यापेक्षा तर कमी विद्वानच आहोत. सांगा ते किती शिकले आहेत माझ्यापेक्षा. 10वी 12वी शिकलेला माणूस तर मला समजू शकते तुम्हाला समजायला पाहिजे नाही. 12वी फेल आहोत आणि 10वी पास आहोत. म्हणजे सांगून राहिलो माझं एज्युकेशन जर मला समजू शकते तर तुम्हाला समजायला पाहिजे. तुम्ही काही टीचर आहात, कधी चांगले चांगले ग्रॅज्युएट आहात, अनुभवी आहात. अनुभवातून सुद्धा आपल्याला सम्यक दृष्टी प्राप्त होते असं म्हणजे म्हणतात नाही का. आपण ते कसं करतो की त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपल्या अनुभव आपण पाहत नाही की कुठले अनुभव आले मला जीवन जगतात, कुठे माझं चुकलं, कुठे चांगलं वाईट जगलो. आपलं जगलं तर आपण थोडं पाहत पाहिजे बॅकमध्ये म्हणजे पाठीमागे. ठीक आहे पुढं पाहायचं की याला थोडंसं अधिक घेऊ. लक्षात आलं ना पण काही जाधव सर आहेत, ते राहुलजी आहेत, ते आपल्या ताई आहेत गडांकुश ताई, समजा आपल्या साळवे ताई आहेत, यांचे काही काही अभ्यास झालेले आहेत. दीपक सरांचा झालेला आहे. त्यांना समजू शकते. प्रकाश सरांचं ते झालेलं आहे. बाळासाहेबांना नाही बसलं पण काही तसे आता कांबळे सर आहेत नाही का. आणि इकडे 1-2 ताई असतील पण बाकी त्यांना समजून आलं ना. ठीक आहे नाही काहीच नाही. ग्रॅज्युएट आहेत ते पण ग्रॅज्युएट समजून आले की नाही. राहुल समजून आलं. जे बघा 5 पारिराजक जेव्हा धम्म ऐकायला बसले होते कोण कोण सर्वात पहिले धम्म कोणाला कळलं होतं. कौंडिन्यला कळला.
मग बुद्धांना आनंद झाला की नाही, अरे कौंडिन्यला कळला ना, म्हणजे मग आता बाकीच्यांनाही कळू शकते. म्हणजे आता समजा जाधवजीला समजून राहिला, राहुलजीला समजून राहिला, ताईला समजून राहिला, म्हणजे महिलांना समजू शकते, या 2-4 पुरुषांना समजून सर्वांना समजू शकते असं गृहीत धरावं लागतं. त्याच्यात तुम्हाला अधिक एक माहीत असेल की पटिशन नावाचे एक पात्र झालेलं आहे आपल्या भगवानबुद्ध धर्मामध्ये. त्यांना काही याचं येत होतं का? एकच गाथा माहिती होती त्यांना, सब्ब वापस करणं कुशलस उपसंपदा सचित पर्यटोपणं येतन बुद्धानं शासन. याच्या पलीकडे त्यांना माहिती होतं. आणि सर्व 500 अरहंतांना जबाबदारी दिली होती की यांना धर्म शिकवा आणि यांना चांगल्या निर्वाण पदाला प्राप्त करण्याची तुम्ही मदत करा. पण 500 अरहंत थकले होते, त्यांना ते शिकूनही शकले पटिशनाला. आणि शेवटी ते 500 अरहंतांनी भगवंताकडे त्यांना रिटर्न केलं, परत केलं. आणि मग भगवंतांनी सांगितलं का ठीक आहे, यांची जबाबदारी मी घेतो, यांना शिकवायची. आणि भगवंतांनी मग काय शिकवलं त्यांना माहिती आहे कोणाला? असा कुठला भगवंतांनी उपदेश दिला की ते अरहंत झाले मग अरहंत कुठला आहे? दशशील सांगितलं त्यांना. काया वाचा मनाची फक्त आणि फक्त शुद्धी सांगितली आणि ती दशशिलाद्वारे सांगितली की कायाचे 3 शिलाचं आचरण करा, वाणीचे 4 शिलं पाळा आणि मनाचे 3. या जर गोष्टी तुम्ही आचरण केलं. आणि वयोवृद्ध होते ते, हे दीपकराव आहेत किंवा हे आहेत आपले अण्णा आहेत, असे वयोवृद्ध भिक्षू होते. ते भिक्षू होते, श्रद्धा खूप होती, पण त्यांना आकलन लवकर होतं. जसे ते काया वाचा मनाची शुद्धता करायला लागले, तसं तसं त्यांना धम्माचं आकलन झालं. आणि मग अरहंत झालं. तर अरहंत झाल्यावर काय पाहा लागतं? किती विद्वान माणूस झालं. नाव आहे त्यांचं पटिशन, पण फार अरहंत होऊन गेलं. असं आहे की जर कोणाला समजलं नाही तर असं तुम्ही स्वतःला कमी लेखू नका की आम्हाला काही समजत नाही. तुम्हाला पण एक दिवस समजेल, फक्त प्रयत्नरत राहा. आज काही गोष्टी तुमच्या कानावर जातील, उद्या जातील, तिसऱ्यांदा त्या पडतील. नाही, आज तुम्हाला मी सांगून राहिलो, हे पहिल्या याच्यात ऐकण्यामध्ये मला तरी समज नसेल का? किती वेळ माझ्या शिकवणाऱ्या टीचरनी शिकवलं खूप चांगल्या प्रकारे. त्यांनी मला विचारलं की सांग बरं काय शिकला आज? मला काही येत नव्हतं. बरोबर ना? हे धीरे धीरे येईल नाही. पण आता ज्यांना काही समजते त्यांच्यासाठी, त्या लोकांच्या सानिध्यात राहिलं का त्यांच्यासाठी नाही का, असं धीरे धीरे होतं. ठीक आहे मग. आता आपण कुठलं पाहतो बघा. आता 4 आर्य सत्य पाहिले का? आता संस्कारित अस्तित्वाचे 3 लक्षणं आहेत नाही का? बरं, सर्वात पहिले महत्वाचं आहे की संस्कारित म्हणजे काय? एक शब्दाची आपल्याला उघड करावं लागेल. संस्कारित हा शब्द म्हणजे काय? काय वाटतं संस्कारित म्हणजे? अविद्येतून झालेले संस्कार, ते आपल्या मनावर होतात ते संस्कार. जाधव सरांनी सांगितलं. अधिक कोणाला काही माहिती आहे का संस्कारित म्हणजे काय? याचा एक भाग हे सांगत आहे. याचे जे 2 भाग आहेत ना, संस्कार त्याचे 2 भाग आहेत, त्यातला एका भागाचं हे विश्लेषण करत आहे, दुसरा अधिक मेन भाग आहे. जसं बघा, नामरूप हा शब्द आपण ऐकलेला आहे. नाम म्हणजे मन. मन कशाने ग्रासित आहे? लोभ द्वेषाने मोहाने ग्रासित. आणि शरीर कशाने आहे? कशाने बनलेलं आहे? 5 तत्व. याने या संस्कारितचा अर्थ असा इथे की अनेक घटकांनी बनलेली कुठलीही प्राणी असो का वस्तू असो, ते कसं आहे? त्याचे 3 लक्षणं आहेत. अनेक घटकांनी बनलेलं म्हणजे शरीर जसं कशाने बनलेलं आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू. आणि मनाचं काय? वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. म्हणजे मनही अनेक घटकांनी बनलेलं आहे आणि शरीरही अनेक घटकांनी बनलेलं. कळलं? म्हणून संस्कारित म्हणतात त्याला, म्हणून ते संस्कारित. आणि मग त्याचे ते लक्षण आहेत अशा घटकांची. मग आपणही अनेक घटकांनी बनलेलो, बरोबर आहे ना? आपलं मन हे वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे 4 घटक आहेत. त्याच्यामध्ये मानसस्कंद आहे आणि याच्यामध्ये हे रूपस्कंदामध्ये हे आहे पृथ्वी, आप, तेज, वायू हे घटक आहेत. हा इथे त्याच्याशी संबंध आहे. म्हणून या अस्तित्वाला संस्कारित अस्तित्व म्हणतात. याच्यामध्ये सर्वच सर्व विश्व सामावलेलं आहे. मग ते प्राणी मात्र असो, निर्जीव वस्तू असो, हे अनेक घटकांनी बनलेलं आहे. काच आपल्याला वाटते काच, पण हा अनेक घटकांनी बनलेला आहे. हे धातू अनेक घटकांनी बनलेला आहे. हा दगड अनेक घटकांनी बनलेला आहे. हे भिंत अनेक घटकांचे आहे. म्हणजे प्रत्येक निर्जीव आणि सजीव हे अनेक घटकांनी बनलेलं आहे. बरोबर आहे? फक्त निर्जीव
वस्तू जरी अनेक घटकांनी बनलेली असतील तर त्यांना जाणीव नसते, म्हणजे निर्जीव आहे. आणि जे सजीव आहेत ते अनेक घटकांनी बनलेले आहेत. म्हणून सर्वांचं अस्तित्व काय संस्कारित आहे. संस्कारित या शब्दाची उकल झाली सर्व काही शंका प्रकारची. संस्कारित म्हणजे शब्दात समजलं ना का अनेक घटकांनी जे बनलेलं आहे ते संस्कारित आहे. आणि मग त्याचे हे 3 लक्षण आहेत. कोणते कोणते? दुःख अनित्य. दुःख, अनित्य आणि अनात्म. ते संस्कारित आहे, अनेक घटकांनी बनलेलं आहे. त्यातला एक घटक कमी जास्त झाला का दुःख आहे. म्हणजे आपण जरी कमी जास्त केव्हा होते की आपल्या जे 4 आहेत म्हणजे श्वास आहे. आपण मृत्यू पाहतो तेव्हा काय होते, आपला श्वास बंद होते. श्वास बंद झाला की त्याचा परिणाम कशावर होतो? हृदयावर होतो. हृदय बंद पडले की काय बंद पडले? रक्तपुरवठा बंद पडतो. रक्तवाहिन्या बंद पडल्या की अवयव काम करीत नाहीत. अवयव काम करीत नाहीत म्हणजे मृत होतात. मृत झाला म्हणजे मेला, मरण पावला. त्याचा आता विल्हेवाट लावला. ह्या संस्कारित म्हणजे काय होते हे आपल्याला अशा प्रकारचं जोपर्यंत समजत नाही, असं आपण चिंतन करत नाही, त्याचे काय जे आहेत ते आपल्याला समजत नाही. आणि मग त्याचे लक्षण दुःख आहे. दुःख आहे संस्कारित अस्तित्वाचं, ते मान्य करायचं नाही. मग त्याच्यात बंधूंनी हे 3 सांगितले की एक शारीरिक दुःख आहे, एक तात्विक दुःख आहे आणि एक अनित्यचं दुःख आहे. शारीरिक दुःखामध्ये काय काय? आपले आजारपण, म्हातारपण नाही शारीरिक दुःखामध्ये. आणि अधिक जास्तीत जास्त आपल्याला न कळल्यामुळं म्हणजे तात्विक दुःखामध्ये काय होते? तात्विक दुःख समजा आता मी कोणाला मारलं नाही, मी कोणाला काहीच म्हटलं नाही. एखाद्याला म्हटलं की तू मूर्ख आहेस, त्याला दुःख झालं की नाही? काय केलं का? त्याला काही अशी म्हणजे अशी काही बाबा चाकू लावला नाही किंवा त्याला काही अशी अग्नी लावली नाही किंवा त्याला मी काही अधिक दुसरं काही असं 2 दगडांच्या मधात असं म्हणजे त्याला काय प्रेस केलं नाही. मला इकडली भाषा येत नाही, आमच्याकडे असं चपलं म्हणतात त्याला. इकडे काय म्हणतात? असं प्रेस करण्याला दाबणे, असं दाबलं नाही त्याला. म्हणजे त्याला काही इजा केल्या का? कुठल्या इजा न करता जे दुःख होते ते तात्विक दुःख. समजलं? तात्विक दुःख कशाला म्हणतात? म्हणजे जे आपल्या तत्वाला पटत नाहीत किंवा जर आपल्याला तत्व माहीत नसेल त्याच्यामुळं जे काही दुःख होतात ते तात्विक दुःखामध्ये. म्हणजे आपण स्वतःला काहीतरी विशेष समजतो नाही का? तत्व असं आहे की आपण काही विषय जाऊ नये, पण तत्व न समजल्याचं दुःख म्हणजे तात्विक दुःख. शारीरिक दुःख आलं ना मग त्याच्यामध्ये आजारपण आहे, म्हातारपण आहे, ह्या ज्या गोष्टी शरीराविषयीची जे जे काही होतात, अनेक प्रकारच्या कॅन्सर आहे, हे जेवढे काही आजार आहेत त्याच्यामध्ये म्हातारपणाचे खूप दुःख आहे हे. आणि हे तात्विक दुःख आणि एक अनित्यतेचं दुःख आहे. अनित्य न समजल्यामुळे सुद्धा आपण दुःखी राहतो. बऱ्याच गोष्टी असं वाटते आपल्याला की बाबा हे समजा नवीन शर्ट समजा आपण घालतो आणि पावसाळ्यात ती घालून पांढरं शर्ट घालून झेंडा वंदनासाठी, पण चुकीने काय गेलं आपल्यापासून एखादं वाहन गेलं आणि त्याने त्याचे ते शिंतोडे आपल्या अंगावर आले. बरोबर आहे की नाही? आपल्याला वाईट वाटते की दुःख होते की नाही, त्याच्या प्रती तो आपला निघून चालला जातो. त्याला काही लेनदेन नाही तुमच्या, तो एवढा अवेअर नाही आहे. बुद्ध असं म्हणतात त्या 197, 98 आणि 99 ह्या गाथा आहेत धम्मपदामध्ये. सुख व काम पहिलीच ह्या गाथा आहेत. त्याच्यामध्ये म्हणतात की वैरावर जास्त दिलेलं आहे की या जगात तुमचे संपूर्ण वैरी आहे असं तुम्ही समजा. असं तुम्ही विचार करा का संपूर्ण जग तुमचा वैरी आहे. काही असं समजू नका की हा माझा पती आहे, हे माझी पत्नी आहे, हे माझे मुलं आहे, तुम्ही त्यांचा बाप आहे, हे सोडून जातो. सर्व समजा की हे माझे वैरी आहे. पण त्या जगामध्ये तुम्ही अवैराने राहा म्हणजे मग तुम्हाला खरं समजेल की पत्नी कशाला म्हणतात, मुलगा कशाला म्हणतात, पती कशाला म्हणतात, मित्र कशाला म्हणतात, शेजारी कशाला म्हणतात, ब्रह्मचारी कशाला म्हणतात, कर्मचारी कशाला म्हणतात, शेतकरी कशाला म्हणतात, नाही का? हे तेव्हा कळेल तुम्हाला. ते सारे तुमचे वैरी आहेत, पण तुम्ही त्यांच्या प्रती जरासही वैर करू नका किंवा वैर बाळगू नका. हे अशा प्रकारचं जे काही तत्व आहे किंवा हे जे जग सर्व अनित्य आहे, म्हणजे दुःखी होऊ नका. असं समजा की तो तुमच्या अंगावरती उडवणारा किचडाचे शिंतोडे तो तुमचा वैरी आहे, पण तुमच्या मनात त्याच्याबद्दल वैर आलं नाही पाहिजे. कारण का? अनित्य आहे. तुमच्या मनात आलेला जो वैर भाव आहे तो सुद्धा अनित्य आहे. तुम्ही दिवसभर त्याचा वैरच करत राहाल का किंवा तोच विचार धरून बसाल का? तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला त्रास होईल. कदाचित तुम्ही
दोन तुमच्याकडे पांढरे शर्ट नसतील तर अधिकच जास्त त्रास होईल. कदाचित त्यात आपल्यालाच तुम्हाला ते थोडंसं हे करावं लागेल आणि पुसपास करून काहीतरी तो पर्याय करावा लागेल. पुढे न राहता थोडं मागे राहावं लागेल लोकांचे पांढरे कपडे घालून असणाऱ्यांच्या झेंडावंदनला. ते असे सर्व तुमच्या वाट्याला येणार आहे हे तुम्ही समजा. म्हणजे तुम्हाला अनित्यतेचं दुःख होणार नाही. कुठलीही वस्तू तुम्ही घेतली, आज हा घंटेचा फोटो आहे, हा काच आहे याला लागलेला, हा एक दिवस तुटणार आहे फुटणार आहे. काचेचा ग्लास असो, कुठलीही वस्तू असो, आपण स्वतः असो, आपले मुलं असो, सर्व मरणधर्मी आहे, सर्व अनित्य आहे. हे सर्व जर आपल्याला कळलं की मग अनित्यतेचं काही दुःख होतं. दुःख अनित्य. मग तिसरं काय अनंत. अनंत म्हणजे काय वाटतं तुमची थोडी कन्सेप्ट काय अनंत? कोणाला काय वाटतं की अनात्म म्हणजे असं होतं बाबा? थोडं सांगायचं. म्हणजे तुमची असं हासाची गोष्ट नाही, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होती. किंवा मला असं वाटलं जसं आपण त्या दिवशी पाहिलं उपेक्षा म्हणजे काय होते नाही का, आपल्याला मला समजून आता काय उपेक्षा म्हणजे यांच्यापर्यंत तो भाव अजून काही कळणार नाही. असं अनात्म म्हणजे काय वाटतं? अनात्म समजायला वाटते आपल्याला कधी कधी. म्हणतो नाही अनित्य अनात्म सारखं नाही. सारखं जर असतं तर मग दोनच सांगितले ते दुःख आणि अनात्म वेगळा आहे. शरीरामध्ये ठोस असा आत्मा नावाची कुठलीच गोष्ट नाही. बरोबर बरोबर. म्हणजे अनात्म आहे म्हणजे मग काय नेमकं? आत्म आणि अनात्म नाही का, ह्या दोन गोष्टी. सर्व जग त्या काळामध्ये आत्मवादी होते, आजही आहे. सर्वांना वाटते की बा आत्मा आहेच या शरीरामध्ये नाही का. म्हणजे याच्यावर फक्त बुद्धांनी तो सिद्धांत सांगितला की आत्मा म्हणजे ठोस असं काही नाही आहे. काय ठोस असं की कुठलंच नाही. त्यांनी काय सांगितलं अनित्य आहे. म्हणजे अनेक घटकांनी बनलेला आहे, असा कुठला घटक नाही की तो ठोस आहे. असं कुठलंच नाही की ते ठोस आहे. बुद्धांनी तर एवढं सांगितलं त्या काळामध्ये की मी आजच्या परिस्थितीला धरून हा धम्म सांगितलेला आहे. कदाचित ही परिस्थिती जशी जशी बदलली तसा तशा धम्माच्या व्याख्या पण बदलतील. आज त्या काळामध्ये बुद्धांच्या काळामध्ये तुम्हाला जर पटाचाराचं उदाहरण माहिती असेल तर पटाचाराची जेव्हा डिलिव्हरी झाली तर तिचा पती ते छत करण्यासाठी काय आणायला गेला होता? वस्तू काय लागणार आहे, लाकूड हे पाणी आणायला गेला. पाणी झाडाचे पानांचं छत करत होते त्यावेळेस. आजही पान जर तुम्ही असं सुपासारखं पान आहे त्या पळसाच्या झाडांचे आपले सागवानच्या झाडांचे पानं सर्वात मोठे. काही काही झाडांचे पानं मोठे आहेत. असे पानं गवताचं छत होतं या जुन्या काळामध्ये. आज बघा आज सिमेंट कॉन्क्रीटचं आहे म्हणजे बदललं की नाही. म्हणून बुद्ध असं म्हणतात की या जगामध्ये ठोस काहीच नाही. म्हणजे आत्मा नावाचा असा काहीच नाही या शरीरामध्ये. कुठंच आत्मा राहत नाही. आत्माराम नावाचा कोणी आहे नाही या जगात. जर आपल्याला असं वाटत असेल की मग ते आहेत ते मग असं हे होत असेल तर बाबासाहेबांनी ज्या धर्माच्या 4 कसोट्या सांगितल्या त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की दारिद्र्याचं उदात्तीकरण करणे म्हणजे तो धर्माचं ते तत्व नव्हे. जो धर्म दारिद्र्याचं उदात्तीकरण करत असेल तो धर्म मानवाच्या कामाचा नाही. आणि दारिद्र्य तिथे बाबासाहेबांचे पुढे सांगतो तुम्हाला मी, माझं नाही तुम्हाला कधी कधी लोक म्हणतात की हे तेच सांगतात म्हणून. पण आता सांगताना कशी दृष्टी असली पाहिजे किंवा कुठल्या दृष्टीवर फोकस केलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं तर बाबासाहेबांसारखा विद्वान माणूस होता का कोणी? सांगा ते बरोबर आहे. बाबासाहेब विद्वान होते की नाही? बाबासाहेबांनी आपल्या कल्याणाचं आपल्याला सांगितलं की नाही की त्यांना ज्या भ्रामक संकल्पनामध्ये आपण राहतो, ज्या आपल्या भ्रामक समजुती किंवा भ्रामक धारणा घेऊन आपण जगत आहोत त्याच्यामुळे आपण दुःख होत आहोत. त्या दुःखातून मुक्त करण्यासाठी आपल्याला सर्वात म्हणजे ह्या तिन्ही लोकांनी तेच प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या धम्माचा उद्देश हा होता म्हणतात भगवंताच्या की मनुष्य मात्राला दुःखातून मुक्त करणे आणि भयातून मुक्त करणे. बाबासाहेबांनी लिहिल्या धम्माचे अधिक 2 उद्देश सांगितले. इथे ते सांगितलं आहे. दुसऱ्या प्रकरणात त्यांनी ते पण सांगितलं. आपल्याला काय कुठल्या गोष्टीने दुःख होतात तर हे आत्मवाद आणि अनात्मवाद न कळल्यामुळे सुद्धा आपल्या जीवनात दुःख आहे. आपल्या इतरांच्यात आहेतच आहे. हे तर बाबासाहेब म्हणतात की मग ते असे लोक आहेत की जसे आपण कपडे बदलवतो तसे ते आत्मा शरीर बदलवतो. ही कन्सेप्ट मान्य आहे का आपल्याला? बुद्धांनाही मान्य नाही, बाबासाहेबांना मान्य नाही, कुणालाच मान्य नाही. हे या जगात आत्मा नावाचा कुठलाच चीज नाही आहे किंवा कुठली वस्तू नाही किंवा कुठलं ते योग्य नाही. ज्याला मानतो आपण ते चुकीचं. म्हणजे बुद्धांनी सांगितलं का हे संपूर्ण जग
दुःखी आहे, ती अनात्म आहे आणि ती अनित्य आहे. अनित्य आहे म्हणजे त्याने घटकांनी बनलेलं आहे, अनेक म्हणून ते अनित्य त्याला म्हटलं आहे. आणि आत्मा नावाचा काही ठोस नाही आहे, ते सुद्धा तिथे अनेक घटकांचे ते बनलेलं आहे. ठोस असं कुठेच काही नाही, कुठेच नाही. त्यांनी पाहिलं की बाबा आहे असंच किती मोठा आहे, एक प्राणी आहे आणि एक वनस्पती आहे, दोन याचा अभ्यास केला तर आपल्याला कळून जाते हे जग अनात्म आहे का अनित्य आहे की काय आहे हे समजण्यासाठी का फार मोठे असे हे लिहावं लागतात काय प्रबंध किंवा खूप मोठ्या प्रबंधांचा अभ्यास करावा लागते काय? ज्याला म्हणजे ज्याच्याकडे बुद्धी आहे, ज्याच्याकडे दृष्टी आहे, ज्याच्याकडे योग्य समज आहे, ज्याच्याकडे विचार करण्याची शक्ती आहे, नाही, ज्याला सत्य शोधायचे आहे असा मनुष्य जेव्हा शोधायला निघतो त्याला दोन गोष्टीचा जर अभ्यास केला, प्राणी आणि वनस्पती, या दोन याचा जर अभ्यास केला तर प्राण्यांमध्ये आपण आहोत, बरोबर आहे का? आपण कोणते प्राणी आहोत? मानव प्राणी. मानव प्राणी नाही का? आपल्याला ह्युमन बिईंग असं म्हटलं नाही का? आणि ते ॲनिमल्स आहेत आणि आपण त्यातच आहोत की त्यातच मोडतो आपण, त्यांचेच आपले पूर्वज आणि आपण सारखेच आहोत. या दोन गोष्टीचा जर अभ्यास केला तर आपल्याला समजते की ते अनित्य कसं आहे, त्याला आपण आत्मा नावाचं कुठलं नाही आहे, काहीच आत्मा नाही तर बाकीच्या गोष्टी. हिंदू धर्मात आत्म्याला खूप मानलं जातं. त्या काळात 2,500 वर्ष म्हणजे 2600 वर्षाच्या पूर्वी भगवंतांनी सांगितलं का नाही आत्मा बित्मा काही. मी सर्व करून पाहिलं बाबा, आत्मा म्हणून पाहिला, आत्मा मानून मला काही भेटलं नाही. मी देवाला मानला तरी मला काही भेटलं नाही, उपास तपास केला तरी मला काही भेटलं नाही, मी तुमच्यापेक्षा कठोर तपस्या केली तरी मला काही भेटलं नाही, तरी मला सत्य गवसले नाही. म्हणून तर बुद्धांना कोणी असं म्हणत नाही का बाबा त्याला काय माहिती हो का पोरगा काय चीज असते म्हणून, लेकरू काय चीज असते म्हणून, त्याला काय माहीत, त्याला काय माहिती हो की तपश्चर्या त्याने दिली होती का, तपश्चर्याने काय प्राप्त होऊ शकते त्याला काय माहिती हो, नाही का? नाही, त्याला काय माहिती हो आई वडील काय चीज असतात म्हणून. असं काही त्यांनी असं एखादं चॅलेंज लोकांसाठी सोडला का बुद्धांनी, भगवंतांनी? का ती गोष्ट त्यांनी अनुभवली? पत्नी होती, 9-10 वर्ष त्यांनी 13 वर्ष त्यांनी संसार केलेला आहे, त्यांना राहुल नावाचा चांगला मुलगा होता, नाही, बरोबर की नाही? राहुलाला काय सांगितलं होतं भगवंतांनी जेव्हा यशोधरा म्हणते की हे तुझे वडील आहेत, नाही का, हे तुझे पिता आहेत म्हणते, नाही का? तो म्हणते नाही माझे पिता हे नाही, म्हणजे माझे पिता शुद्धच आहे, ते तुझे पालन करते आहे म्हणते, पण जन्मदाते हेच आहेत म्हणजे तुझे पिता, त्यांना तू वारसा मार. काय तिथं सांगितलं एक फारच महत्त्वाचं सेंटेन्स तिथे बाबासाहेबांनी लिहिलं की बुद्ध असं म्हणतात की तुला जीवनामध्ये जे काही परमोच्च जे सुख पाहिजे ती साधना मला माहिती आहे, ती साधना मी तुला देऊ शकतो, माझ्याकडे कुठल्याही वस्तू नाही. त्या साधनेला त्यांनी संस्काराची साधना म्हटलं भगवंतांनी, का ती संस्काराची साधना माझ्याकडे आहे की ज्या संस्काराने तू दुःख भोगत आहेस, या दुःखातून जर तुला मुक्त व्हायचं असेल तर त्या संस्काराची साधना माझ्याजवळ आहे, ती मी तुला देऊ शकतो, बाकी मी तुला काय देऊ शकतो. आणि मग यशोधरा सांगते की तुला तेच पाहिजे तेच तू सांग, तुला संस्काराची साधना पाहिजे किंवा निर्वाण जे परमोच्च जे सुख आहे जीवनामध्ये निर्वाण प्राप्त ज्याने होते त्याची साधना मला माहीत आहे, ते मी तुला देऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला जर हे कळलं अनित्य अनात्म नाही दुःख कशाला म्हणतात ह्या गोष्टी जर आपल्याला बरोबर कळल्या तर मग आपल्याला काय सत्याचं आत्मज्ञान, मग आपल्याला वाटेल की नाही अनेक गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे बौद्धिक भावनिककडे आपण गेलोच नाही, आधी बौद्धिक तर माहीत पाहिजे की नाही आपल्याला. तसा लगेच भंडारे सरांनी सांगितलं का शासनानं ते इन्क्लूड केलं बाबा ते आता तत्व त्यामध्ये. बौद्धिक जर हे माहीत असलं तर अधिक आपण काय करू, इतर धर्माच्या लोकांना सुद्धा बुद्धांनी जे 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत ते संपूर्ण विश्वातील मानवाच्या कशा कल्याणाचे आहेत किंवा संपूर्ण विश्वातील मानवाला कसं दुःखातून मुक्त करू शकतात हे चांगल्या प्रकारे आपण सर्व धर्माच्या लेकरांना आता त्यांच्यावरती आपण संस्कार काय करू शकतो, निवडवू शकतो, रुजवू शकतो. ही संधी आहे आपल्याला समजून घेतले तर, नाही का? वाजला दीड ईश्वर आत्मा मरणोत्तर जीवन आणि कर्मकांड याच्याशी माझा काहीही संबंध नाही, अशा प्रकारची पहिली पंचवर्गीय भिक्खूंना भगवंतांनी काय केलेले आहे, पहिली शिकवण दिलेली आहे.
ती शिकवण पुढे बाबासाहेबांनी बुद्धाने त्यांच्या धर्मग्रंथापर्यंत आणून सोडलेली आहे. म्हणजे 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा परत त्या आत्म्याचा आणलेला आहे. परंतु आजही आपल्या समाजातल्या असंख्य लोकांना ह्या आत्म्याचं काही समजलेलं नाही. जे अनेक बौद्धाचार्य काम करत असतात, काय आपले मित्र पण काम करत असतात आणि त्यामध्ये ज्या वेळेला रक्षा विसर्जन करायला जातात त्यावेळेला अनेक कुटुंब चोरून का होईना नैवेद्य त्याला काय करत असतात, नैवेद्य दाखवतात किंवा अन्य काय दाखवतात किंवा दूध ओततात स्मशानभूमीत आणि बौद्धाचार्य तिथं नसतात. बौद्धाचार्य पुढे निघून जातात. हे पाठीमागे कर्मकांड चालू असतं. तर हे कर्मकांड कधी संपणार आहे? कारण तो आत्मा जो आहे तो आत्मा अमर आहे किंवा आत्म्याची कन्सेप्ट ही अजून हिंदू धर्माची सोडलेलीच नाही. आणि न सोडल्यामुळे काय झाले, मुळात ती समजली नाही आणि ती समजली नसल्यामुळे अनेकांनी ती काय केली नाही, व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न केले. म्हणजे ह्या गोष्टी जोपर्यंत लोकांच्यापर्यंत जात नाही तोपर्यंत लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित होऊ शकत नाही. कारण हे जे कर्मकांड आहे, हे जे आत्म्याचं आहे, आत्मा अमर आहे किंवा आत्म्या संदर्भात अनेक हिंदू धर्मातल्या लोकांचं काय मोठं सांगितलं जातं हे कर्मकांड. पण बाबासाहेबांनी बुद्धाने त्याच्या अगोदर आपणाला याच्यातून बाहेर काढलेलं आहे की हे काही नाही, हे सगळं थोतांड आहे. आज आपण पाहतोय की अनेक मंदिरामध्ये कसे भ्रष्टाचार चालले. मंदिरं म्हणजे एक व्यवसायाचे केंद्र त्यांची निर्माण झालेले आहे आणि तिथं दान टाकणारे लोक कोण आहेत की जे अज्ञानातून अंधश्रद्धेत अजूनही रूढी परंपरेमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्या पेट्या तिथं भरत आहेत आणि अशा प्रकारचा उद्योग चालू आहे. मला सांगण्याचा हा येतो आहे की आत्म्याचा जो आता उल्लेख इथं चालू आहे, आपल्या सगळ्या धर्ममित्रांना ही कन्सेप्ट पहिली समजली पाहिजे. ईश्वर, आत्मा, मरणोत्तर जीवन आणि कर्मकांड याच्याशी माझा काही संबंध नाही असं भगवंतांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. आणि तेच बाबासाहेबांनी परत 22 प्रतिज्ञामध्ये 6वी, 7वी, 8वी जर प्रतिज्ञा आपण जर पाहिली की मी पिंडदान करणार नाही, कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करवून घेणार नाही, ह्या ज्या गोष्टी बाबासाहेबांनी ज्या सांगितल्या त्या आपल्याला स्पष्टपणे लोकांना काय केले पाहिजे. जे पुण्यानुमोदनचे वगैरे कार्यक्रम असतात, लोक नाराज होतात तिथं बोलल्यानंतर. हे कोण प्रचार प्रसार करत नाहीत. आज कितीतरी शिक्षक आहे, शिक्षकांना काय माहित नाही या संदर्भात. समाजामध्ये आपल्या असंख्य शिक्षक आहेत, पण हे शिक्षक ज्या वेळेला पुण्यानुमोदनच्या वेळेला असतात त्यावेळेला काहीच बोलत नाही त्याच्यावर. दूध होता किंवा नैवेद्य दाखवा नाहीतर काही करा, यांचं काय त्यांच्याशी कनेक्शन नसतं. आणि त्यामुळे अज्ञान, अंधश्रद्धा जी समाजामध्ये राहिली, आज समाजामध्ये धम्माचा जो काय ऱ्हास होत चाललेला आहे तो कशामुळे चाललेला आहे तर ह्या कन्सेप्ट लोकांना समजले नाहीत. आणि समजून सांगणारे लोक ज्ञानी नाही, समजून सांगणारे लोक ज्ञानी नाही, त्यांना समजलेलं नाही, त्यांना उमजलेलं नाही. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की धम्माबद्दल उपस्थिती का होत नाही धम्माच्या कार्यक्रमामध्ये जास्त. काय धम्माचं काय घेणं देणं नाही. सुख दुःख आनित्य नित्य काय आहे, काय कशाशी यांचा संबंध नाही. खाणे पिणे नुसतं जे काय भवचक्र चालू आहे या भवचक्रामध्ये लोक अडकून आहेत. आणि मग जे काही सुख जे आहे त्या सुखापासून लोक काय आहेत, खूप लांब आहेत. सुख मिळत नाही, प्रत्यक्ष त्याची अनुभूती येत नाही आणि म्हणून धम्माच्या कार्यक्रमामध्ये लोक उपस्थित होत नाहीत किंवा येत नाहीत. तिथं काय मिळणार आहे आपल्याला, काय मिळणार नाही अशा प्रकारची लोकांची समज झाल्यामुळे काय झालेलं आहे, धम्माला जे बाबासाहेबांनी इतकं आपल्याला महत्त्वाचं जे काय योगदान दिलेलं आहे, जो धम्मामुळे आपल्याला इतकं मोठं जीवन चांगल्या पद्धतीचं मिळणार आहे, परंतु त्यापासून आपण काय होत असतोय की लांब राहत असतो. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे, आपल्याला ह्या गोष्टी एक एक कन्सेप्ट एका ह्यानं होणार नाही. हे खूप त्याला शिकावं लागतंय. हे याचं प्रशिक्षण चालू आहे आणि या प्रशिक्षणात जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आता ह्यांनी जे जे सांगितलेलं आहे त्या 2-4 जणांशिवाय इतरांना काय समजले मला नाही माहिती. कोण प्रश्न पण विचारणार, कोण समजलंय की नाही, काय समजलंय हे पण समजणार. तर ह्या गोष्टी आपल्याला काय केल्या पाहिजे, अभ्यासल्या पाहिजे, समजून घेतल्या पाहिजे. जो प्रश्न निर्माण होत असेल तो प्रश्नाचं तुम्ही इथं फोड होण्यासाठी तुम्ही उपलब्ध केला पाहिजे. ही जी कार्यशाळा आहे किंवा आपले जे धर्मवर्ग आहे हेच आहेत की आपलं अज्ञान पहिलं कमी झालं पाहिजे आणि मग आपलं अज्ञान ज्या वेळेला कमी होईल त्यावेळेला आपण इतरांना चांगल्या पद्धतीने धर्म सांगण्याचं काम करू शकतो. आपलं जोपर्यंत शिलाचरण चांगलं शील समाधी प्रज्ञेचा जोपर्यंत विकासासाठी आपण प्रयत्न स्वतः करणार नाही तोपर्यंत आपल्याला
इतरांना काय सांगू शकत नाही. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला काय केल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत. दुःख आणि त्या अनात्म हे पुनर्नमोदनच्या कार्यक्रमामध्ये हे शब्द बरेच जण ऐकून जातात. त्यात खोलवर काय आहे याची कोण काय करत नाही, शहानिशा करत नाही. आणि त्यामुळे काय होतंय, ते अज्ञान तसंच त्याच प्रकारचं राहते. ते करतायत ना, करू द्या, जाऊ द्या, ते अज्ञानीच आहे. त्या अज्ञानाला शून्य करण्याचं काम तुमचं आमचं सगळ्यांचं आहे. समाजामध्ये जे काय आज अज्ञान अंधश्रद्धाचे मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेले आहे. लोक धर्माकडे आकर्षित होत नाही, धर्माकडे लोक येत नाहीत. त्याला कारणच आहे की त्यांच्या पुढे आदर्श नमुने असे निर्माण, प्रशिक्षित नमुने उभे राहिले पाहिजेत. प्रशिक्षित लोक मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले पाहिजेत. तर त्या माध्यमातून काय होणार आहे, प्रबोधन लोकांचं होणार आहे. तर हा जो काही त्यांनी सांगितलं आत्मा जो आहे, आत्मा जोपर्यंत आपल्याला समजत नाही त्याच्या कन्सेप्ट काय आहे, लोक अजूनही काय अशा प्रकारचं करतायत, तर ही आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमातून, छोट्या छोट्या कार्यक्रमातून सांगण्याची आपल्याला संधी आहे. आणि त्यामुळे आपलं प्रशिक्षण झालं पाहिजे. आपलं चांगलं जर प्रशिक्षण झालं तर आपण चांगल्या पद्धतीने इतरांना या गोष्टी सांगू शकतो. ठीक आहे, ते थांबू आपण, दीड वाजलेला आहे. काय प्रश्न असेल